हॅलो, नमस्कार, राधे राधे सर्वांना. तर आपल्या सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर हा व्लॉग आहे जन्माष्टमीच्या दिवशीचा. तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर आणि छानशी मूर्ती आम्ही घेतलेली आहे कृष्णाची. तुम्ही सुद्धा छान अशी जन्माष्टमी सेलिब्रेशन केलेलीच असेल. तर आजचा माझा व्हिडिओ आहे जन्माष्टमी मी कशी साजरी केली. तर नवीन मूर्ती आणलेली होती तर त्यांची प्राणप्रतिष्ठा करून घेतली अगोदर. म्हणजेच त्यांना इथे मी अभिषेक घालायला घेतलेला आहे. तर लहान बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा आहे अगोदरची. तर डेकोरेशन वगैरे मी अगोदरच करून ठेवलेलं होतं. तर नंतर मी इथे अभिषेक घालायला सुरुवात केली. पहिल्यांदा पाण्याने घालून घेतला, त्याच्यानंतर दुधाने, त्यानंतर दही, मध आणि साखर यांनी मी अभिषेक घालून घेतला. आणि जन्माष्टमी संध्याकाळी 12च्या नंतर म्हणजे अभिषेक वगैरे घालायचा असतो. पण मी म्हटलं नंतर प्राणप्रतिष्ठा वगैरे करायला खूप वेळ जाईल, त्यामुळे मी अगोदर प्राणप्रतिष्ठा करून घेतली, अभिषेक वगैरे सगळं घालून घेतलं. आणि पहिल्यांदा त्यांचा चेहरा मी त्यांच्या स्वतःला म्हणजे आरशामध्ये इथं दाखवलेला आहे. त्यांचं रूप पहिल्यांदा त्यांनी बघावं म्हणून ते मी आरशामध्ये त्यांना इथं दाखवलेलं आहे. तर आता वेळ होती त्यांचा शृंगार करायची, तर कपडे वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही छानसा ड्रेस त्यांच्यासाठी आणलेला आहे, सगळं मॅचिंग ज्वेलरी वगैरे सगळं आणलेलं आहे. बघू शकता छान असं मी त्यांना सजवलेलं आहे. आणि छोटे जे बाळकृष्ण होते तर त्यांना मी त्यांच्या पाळण्यामध्ये इथे बसवलेलं आहे. आणि मोठ्या बाळकृष्णांना सुद्धा मी आता पाळणा घेणार आहे, पण गावी गेल्यानंतर घेणार आहे. तर इथे बघू शकता कशी वाटली तुम्हाला मी केलेली आजची पूजा जन्माष्टमीची. नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता लाईक, शेअर आणि फॉलो सुद्धा करा. बाय, टेक केअर, राधे राधे सर्वांना.